सर, आज नांदेडला कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय, काय प्रतिक्रिया? मी असा जो संवाद साधलेला आहे त्या ह्याच्यामध्ये 3 गोष्टींचा आम्ही असा उल्लेख करतोय. एक म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नाही ते घडत लागलेलं आहे, आणि ते म्हणजे बुलडोझरची संस्कृती. मीरा भाईंदरमध्ये आपण असं बघितलं, जळगावमध्ये आपण असं बघितलं, नागपूरमध्ये आपण असं पाहिलं की तुम्ही एक्यूज असाल तर कुठलीही कारवाई न करता तुमचं घर पाडलं जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. तो एक भाग होता. दुसरा होता त्याच्यामध्ये की युती झाली तर फारच चांगली, युती नाही झाली तरी आपल्याला सर निवडणुका जिंकायच्या आहेत, आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर योजना प्रत्येक प्रभागामध्ये केली पाहिजे याच्या संदर्भातलं होतं. तिसरं जे आहे त्या ह्याच्यामध्ये की आता विरोधी पक्ष हळूहळू क्षीण होत चाललेला आहे. एकत्र येण्याची त्यांचे असणारे चान्सेस फार कमी आहेत. तेव्हा आपल्यालाच आता असणाऱ्या ह्या विरोधी पक्षाची भूमिका त्या ठिकाणी बजावी लागेल. आत्तापर्यंत आपण असणारा जो अजेंडा होता की गरीब माणसाला न्याय देणं, उपेक्षित माणसाला न्याय देणं, आणि तिथपर्यंतच आपण असणारा मर्यादित होतो, ते आता आपल्याला असणारं सोडून द्यावं, म्हणजे सोडून देण्यापेक्षा ते करावंच लागेल. पण त्याच्याचबरोबर राज्याची विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती विरोधी पक्षाची भूमिका आपल्याला असं बजावी लागेल. आणि त्याच्यामुळे ज्या विभागांमध्ये आपण जात नव्हतो की यांना आपली काही गरज नाही, पण ज्याची गरज आहे त्याला आपण प्राधान्य देत होतो, तसं नाही. तर आता असताना लोकशाही ही वाचवायची आहे, आणि लोकशाही वाचवण्याच्या दृष्टिकोनातून मग आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये जाणं गरजेचं आहे. ते आम्ही इन्सिस्ट करत होतो. अशी परिस्थिती आहे. नांदेड महापालिकेच्या दृष्टीनं काय तयारी केली आहे? आम्ही नांदेड महापालिकेच्या दृष्टिकोनातून इंटरव्ह्यूज झालेले आहेत. 78 जणांनी इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. पण त्याच्याचबरोबर आम्ही जसं म्हणालो की इथे असताना RSS आणि BJPचा प्लॅन आहे की राजकीय पक्ष संपलेच पाहिजेत. तर आम्ही असताना समझोता होऊन निवडणुका लढवल्या पाहिजेत हे त्या ठिकाणी पाहतोय. परंतु या पक्षांना सुद्धा BJP वापरायला लागली आहे, RSS वापरायला लागलेली आहे. आणि ते म्हणजे की वंचित बहुजन आघाडीचं असणारं अस्तित्वच कमी करण्याच्या दृष्टिकोनातून, मग तुम्ही 2 जागा घ्या, तुम्ही 3 जागा घ्या, तुमचं ही जी ॲटिट्यूड आलेली आहे त्या ॲटिट्यूडमुळे असणारं विरोधी पक्षांबरोबर असणारा समझोता होत नाही आहे. आम्ही असणारं आमचं अस्तित्व कायम ठेवून विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यास आली पाळी तर स्वबळावरती सुद्धा आहे. निवडणूक आयोगाकडून एक सर्क्युलर काढण्यात आले. पूर्वीला EVM वर ज्यावेळेस नावे येत होती अल्फाबेटनुसार येत होती, आता ती नावे राष्ट्रीय पक्ष आणि राज्य लेवलचा पक्ष आणि नंतर अपक्ष या पद्धतीने येणार. लोकसभेच्या महाराष्ट्र शासनाने ती दुरुस्ती केली ती फार चांगलं मी असं म्हणेन की केंद्रातला जो कायदा आहे रिप्रेझेंटेशन पीपल्स ॲक्ट त्याच्या